सर्वांना नमस्कार. क्रिश राऊत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खरं तर व्हिडिओ बनवण्यामागचे कारण म्हणजे सर्व शिक्षक बांधवांना खूप कामांना सामोरे जावे लागते. त्याच्यामध्ये ऑनलाईन कामांना सामोरे जावे लागत असताना युडाईस प्लस प्रणालीमध्ये आपल्याला खूप काम करावे लागते. त्यामध्ये एक महत्त्वाचं काम म्हणजे विद्यार्थ्यांचं प्रमोशन. विद्यार्थ्यांना सदरील वर्गातून पुढील वर्गात प्रमोशन करताना कसे करावे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण क्रोम ब्राउझर ओपन करूया. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर त्यामध्ये Google सर्च बारमध्ये आपण टाईप करून घ्यायचं आहे युडायस प्लस. असे टाईप केल्यावर सर्च करायचं आहे. सर्च केल्यावर आपल्याला पुढील पेज ओपन होताना दिसेल. त्यामधील पहिल्याच ऑप्शनवर क्लिक करून आपण पुढच्या विंडोमध्ये यायचं आहे. या प्रकारची विंडो ओपन होताना दिसेल. तिथे आपल्याला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल असा ऑप्शन दिसेल. त्यावर आपण क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यावर पुढील विंडो ओपन होताना दिसेल. तेथे क्लिक केल्यावर या प्रकारची विंडो ओपन होताना दिसेल. त्यामध्ये आपल्याला सिलेक्ट स्टेट या सर्च बारमध्ये जाऊन तिथे आपल्याला आपला स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर गो या टॅबवर क्लिक करून पुढील विंडोवर यायचं आहे. या विंडोमध्ये आपल्याला सर्व प्रकारचे लॉग इन मॉड्यूल दिसतील. त्यामध्ये स्टुडंट मॉड्यूलमध्ये आपल्याला आज काम करायचं आहे. त्यामुळे स्टुडंट मॉड्यूल लॉग इन या टॅबवर क्लिक करून आपल्याला लॉग इन पेजवर यायचं आहे. आता आपल्याला युडायस प्लस साइन इन हे पेज ओपन होताना दिसेल. त्यामध्ये आपल्या शाळेचा युडायस क्रमांक आणि पासवर्ड हा टाईप करून घ्यायचा आहे. तो टाईप झाल्यानंतर आपल्याला कॅपचा कोड जो खाली दिसतोय तो सुद्धा जसा आहे तसा टाईप करून घ्यायचा आहे. तो टाईप झाल्यानंतर साइन इन या टॅबवर क्लिक करून पुढील पेजवर यायचं आहे. आता आपल्याला करंट अकॅडमिक इयर असं दिसेल. तिथे आपल्याला 2026 आणि 2027 या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे तिथे आपण क्लिक करून घेऊया. क्लिक केल्यावर आपल्या शाळेची माहिती आपल्याला ओपन होताना दिसेल. ती ओपन झाल्यावर आपण क्लोज करून घेऊ. क्लोज केल्यावर आपल्याला उजव्या बाजूला एक ऑप्शन दिसेल. त्यामध्ये स्टुडंट मूव्हमेंट अँड प्रोग्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी हा ऑप्शन चूज करायचा आहे. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर आपल्याला ह्या प्रकारचं पेज ओपन होताना दिसेल. त्या विंडोमध्ये प्रोग्रेशन मॉड्यूल या बटनाच्या खाली गो हे बटन दिसेल. गो या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर ह्या प्रकारची आपल्याला विंडो ओपन होताना दिसेल. तिथे आपल्याला क्लास सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर सेक्शन सिलेक्ट करायचं आहे. आपण क्लास निवडून घेऊया. क्लास निवडायचा असेल तर तुम्ही कोणताही एक क्लास निवडू शकता. तुम्हाला ज्या वर्गाचं प्रमोशन करायचं आहे तो क्लास निवडू शकता. मी 6वीचा वर्ग निवडत आहे आणि सेक्शन ए असं निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर गो या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर आपल्याला पुढील विंडो ओपन होताना दिसेल. ती पूर्ण विद्यार्थ्यांची नावं दिसतील आपल्याला. संपूर्ण विद्यार्थी आपण ज्या इयत्तेचं प्रमोशन करत आहोत त्या इयत्तेतील विद्यार्थ्यांची संपूर्ण नावे दिसतील. आपल्याला त्या नावांसमोरील माहिती भरायची आहे. आता त्या नावांसमोर माहिती भरताना प्रोग्रेशन स्टेटस ज्या विद्यार्थ्याचं प्रमोशन करायचं आहे त्या विद्यार्थ्याच्या नावाच्या समोर प्रोग्रेशन स्टेटस असा ऑप्शन दिसेल. तिथे आपण क्लिक करायचं आहे. तिथे आपल्याला 3 प्रकारचे ऑप्शन दिसतील. प्रमोटेड बाय एक्झामिनेशन, नॉट प्रमोटेड रिपीटर आणि पुढे प्रमोटेड विदाऊट एक्झामिनेशन. म्हणजे आपल्याला जर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली असेल आणि परीक्षा देऊन पुढच्या वर्गात आपण त्याला पाठवत आहोत तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि परीक्षा दिली नसेल तर विदाऊट एक्झामिनेशन ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं. ते झाल्यानंतर खाली आपल्याला टॅब दिसते. त्यामध्ये मार्क्स इन पर्सेंटेज. आता त्या विद्यार्थ्याला किती मार्क्स मिळालेत ते आपण इथे भरू शकतो. पर्सेंटेज 71 टक्केवारी किती मिळाली ती आपण तिथे भरू शकतो. त्यानंतर खालील टॅबमध्ये वर्षभरातील त्या विद्यार्थ्याचे हजर दिवस, हजेरीवरील हजर दिवस आपण इथे भरून घेऊया 222. त्याच्या खाली जी टॅब दिलेली आहे स्कूलिंग स्टेटस
त्यावर क्लिक केल्यावर आपल्याला 2 प्रकारचे ऑप्शन दिसतील. स्टडीइंग इन सेम स्कूल आणि लेफ्ट स्कूल विथ टी-सी, विदाऊट टी-सी ह्या प्रकारचा ऑप्शन दिसेल. त्यापैकी आपल्याला एक सिलेक्ट करायचं आहे. आपल्या शाळेतच शिकत असेल पुढील वर्गात, तर आपण स्टडीइंग इन सेम स्कूलवर क्लिक करायचं आहे आणि जर तो आपल्या शाळेतून दाखला घेऊन दुसऱ्या शाळेत जात असेल, तर लेफ्ट स्कूल विथ टी-सी, विदाऊट टी-सी ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. एवढं झाल्यानंतर साईडला आपल्याला दुसऱ्या रोमध्ये क्लास 7 सेक्शन सिलेक्ट करायचं आहे. सेक्शन ए आपण सिलेक्ट करून घेतल्यानंतर पुढे आपल्याला पुढच्या रोमध्ये गेल्यावर अपडेट हा ऑप्शन दिसेल. अपडेटवर क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यावर आपल्याला स्टुडंट डिटेल्स हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली असं आपल्याला ऑप्शन येईल. तिथे आपण ओके करायचं आहे. म्हणजे आपण जी माहिती विद्यार्थ्याची भरलेली आहे ती अपडेट झालेली आहे. त्याच्या नावासमोर स्टेटसमध्ये आपल्याला ग्रीन कलरमध्ये डन असं लिहून येताना दिसेल. ते झालं की आपण त्या विद्यार्थ्याचं प्रमोशन केलेलं आहे. याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रमोशन आपल्याला करून घ्यायचं आहे. वन बाय वन विद्यार्थ्याचं प्रमोशन करून झाल्यानंतर आपल्या वर्गातील विद्यार्थी किती आहेत हे संपूर्ण विद्यार्थी बघायचे आहेत की त्यांचं प्रमोशन झालेलं आहे किंवा नाही. ते बघण्यासाठी पुढील रोमध्ये आपल्याला ग्रीन कलरने डन असं लिहिलेलं दिसेल. प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावासमोर डन असं लिहिलेलं आहे का ते चेक करून घ्यायचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रमोशन झालेलं आहे किंवा नाही हे चेक केल्यानंतर सर्वात खाली यायचं आहे. पुन्हा विद्यार्थ्यांची जी यादी आहे नावांची, त्या यादीच्या खाली एक ऑप्शन दिसतो आपल्याला फायनलाइज या टॅबवर क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यावर आपल्याला वर्गातील एकूण विद्यार्थी दिसतील. आपल्या वर्गात विद्यार्थी एकूण एवढे आहेत का? ते बरोबर असतील तर आपण कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी ऑफ ऑल स्टुडंट्स ऑफ क्लास 6 अँड सेक्शन ए हॅज बीन सक्सेसफुली कंप्लीटेड याप्रमाणे आपल्याला मेसेज येईल. तिथे आपण ओके या टॅबवर क्लिक करून सबमिट करायचं आहे. याप्रमाणे विद्यार्थ्यांचं प्रमोशन प्रत्येक इयत्तेचं करायचं आहे. आता आपण इयत्ता निवडताना इथे क्लिक करून हा वर्ग निवडून प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रमोशन याप्रमाणे करू शकतो. ते झाल्यानंतर पूर्ण शाळेचं प्रमोशन जे आहे ते फायनलाइज करायचं असतं. फायनलाइज करण्यासाठी जसं की आपली शाळा आहे 1 ते 7 पर्यंत किंवा 1ली ते 8वी असेल तेवढे वर्गांचे प्रमोशन आपण करून घ्यायचं. ते प्रमोशन झाल्यानंतर आपल्याला पूर्ण शाळेचं प्रमोशन जे आहे ते फायनलाइज करण्यासाठी डॅशबोर्डवर यावं लागतं. तर आपण पुन्हा डॅशबोर्डवर यायचं आहे. तिथे ऑप्शन आपल्याला दिसेल स्टुडंट मूव्हमेंट प्रोग्रेशन. स्टुडंट मूव्हमेंट प्रोग्रेशनवर क्लिक केल्यावर आपल्याला 2 ऑप्शन दिसतात. प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी आणि इम्पोर्ट मॉड्यूल. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आपण प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर आपल्याला नवीन विंडो ओपन होताना दिसेल. तिथे एक ऑप्शन दिसेल फायनलाइज प्रोग्रेशन. त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. संपूर्ण शाळेचं प्रोग्रेशन सबमिट करायचं असेल किंवा फायनलाइज करायचं असेल तर फायनलाइज प्रोग्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर फायनलाइज आपल्याला करायचं आहे म्हणून आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपण खाली दिलेला चेकबॉक्समध्ये टिक करून क्लिक केल्यानंतर एक बरोबरची टिक होईल. ते झाल्यावर आपण सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यावर आपल्याला एक मेसेज येतो स्कूल प्रोग्रेशन फायनलाइज फॉर द अकॅडमिक इयर. त्यानंतर आपल्या पूर्ण शाळेचं विद्यार्थ्यांचे प्रमोशन होताना दिसेल. आता आपलं प्रमोशन झालेलं आहे. आपले विद्यार्थी पुढच्या इयत्तेमध्ये दिसतील. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांचं पुढच्या वर्गासाठी प्रमोशन करू शकतो. धन्यवाद.